संदर्भात मुख्यमंत्री म्हणाले की सर्व प्रकल्पात सरकारची कुठली गुंतवणूक नाही, कुठली बँक गॅरंटी देणाऱ्यावर कारवाई केली जाईल, त्यांनी उत्तर दिले. सरकारची भूमिका नाही असं कसं म्हणता येईल. माझ्याकडे FIR एक नमुना दाखल, कारण काल भारतीय जनता पार्टी खरं तर या डिपार्टमेंटने खुलासा करायला पाहिजे होतं, पण भारतीय जनता पार्टीचेच लोक खुलासा करत होते म्हणून मी मुद्दाम बोललो नाही. पण माझ्याकडे FIR एक नमुना दाखल आणि आणखी असे 5 FIR आहे. याच्यात सौर ऊर्जेसाठी सरकारनं या कंपन्यांना अतिशय मोफतच म्हणता येईल अशी मोठ्या प्रमाणावर जमीन दिलेली आहे आणि जमीन दिल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी अशा पद्धतीनं प्रकल्प करावा असं अपेक्षित आहे. पण या लोकांनी जमीन दिल्यानंतर, सरकारने जमीन अलॉट केल्यानंतर या ठिकाणी प्रकल्प सुरू केले नाही. जमीन देताना, प्रकल्प मंजूर करताना त्यांची बँक गॅरंटी केली. आता हे जे माझ्याकडे हे 99 कोटी रुपये बुडाल्याचं याच्या अधिकाऱ्याच तक्रार माझ्याकडे आहे. एक अधिकारी आहे, अधिकारी या अधिकाऱ्यांनीच कंप्लेंट केलेली आहे, पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली. नंतर त्याचं आर्थिक जो गुन्हे विभाग आहे मुंबईचा त्यांनी तपास केलेला आहे आणि या लोकांना गुन्हे दाखल झालेले आहे. एक याच्यात अजून 5 अधिकारी सस्पेंड झाले, त्यांचे पण माझ्याकडे नाव आहेत. जर मला सांगा, अधिकारी सस्पेंड जर सरकारचा त्याच्यात हात नाही तर मग अधिकारी का सस्पेंड केलेले? हे अधिकारी सुद्धा सरकारने सस्पेंड केले. मला असं वाटतं CGM आहे व सहाय्यक मुख्य अभियंता बगाडे आहे, असे 5-7 लोक आहेत त्याच्यामध्ये, ज्यांनी 5 लोकांना निलंबित केले. माझ्याकडे, मी खोटं बोलायचं काही कारण नाही, माझ्याकडे हा FIR त्या विषयातला आहे. हा FIR आहे पोलीस ठाणे निर्मल नगर 10/1/2026 ला सकाळी 6:30 वाजता दाखल झालेला हा FIR ची प्रत माझ्याकडे आहे. आणि ही प्रत 10/1 मी तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवतो लागलं तर सगळ्यांना. हा FIR ची कॉपी, हा एकच आहे, आणखी 5 FIR असे आणि याच्यात 5 अधिकाऱ्यांना सस्पेंड केलंय. मला एक सांगा, सरकारची जागा दिलेली आहे, सरकारला फसवलेलं नाही त्यांनी. मग मुख्यमंत्री महोदय कसं म्हणतात सरकारचा कोणताच रोल नाही याच्यात? सरकारचा रोल आहे. ज्या वेळेस हे प्रोजेक्ट पूर्ण करत नाही मग यांची बँक गॅरंटी आहे, ती फोरफिट करण्यासाठी या अधिकारी गेले तर त्यांना त्या बँकेत कळालं की ही बँक गॅरंटीच बोगस आहे, बनावट आहे. अशा प्रकारचा हा प्रकार आहे. याच्यातून सरकारचं मी सांगितलेलं 10,000 कोटी रुपयाचं नुकसान आहे. याच एका केसमध्ये 99 कोटी 90 लाख रुपये त्याच्यात FIR मध्येच लिहिलेलं आहे सगळं. हे मी तुम्हाला, याच्यात नाव आहेत बघा, हितेश भाई नाथालाल राबिया, हितेन कुमार लालजीभाई कनानी, राहुल पनाळे, भावेश कुमार पटेल, हा पनाळे अधिकारी आहे. हे नाव आहेत. नाणे आणि चलन लिहिलेले आहे बा, 99 50 00 000 आणखी डबल, एवढे आकडे तुम्हीच मोजा. याकडे मला मोजता येत नाही. आणि मग माननीय मुख्यमंत्री कसं म्हणतात की याच्यात सरकारचा रोल नाही. मग सरकारने त्याच्यातले महाजनकोचे 5 अधिकारी सस्पेंड का केले? त्यामुळं सरकारच्या अधिकाऱ्यांच्या, जर एखाद्या दिवस त्यांनी तो प्रोजेक्ट पूर्ण केला असता असं धरून चाला, तर सरकारने या विभागाने जाऊन ती बँक गॅरंटी व्हेरीफाय केली असती का? नसते केली. बरं, ही माहिती नाही आहे का? तर आहे. या अधिकाऱ्यांना हे माहिती होतं की बनावट बँक गॅरंटी आहे. त्यामुळं आता मला सांगा, एखादा प्रोजेक्ट 2022चं टेंडर आहे, 2026 ला होत नाही, जागा त्यांना अलॉट केली आहे, सरकारची फसवणूक नाहीये. आणि म्हणून सरकारची फसवणूक होत असताना सरकारमधले अधिकारी, आम्ही म्हणेल कोणत्या तरी राजकीय लोकांचा यांना पाठिंबा आहे म्हणून ही घटना घडलेली आहे. हा FIR माझ्याकडे आहे. FIR काय पोलीस स्टेशनचा PI मी नाही, ACP मी नाही, DCP मी नाही, CP मी नाही, आर्थिक गुन्हे विभागाने सुद्धा अशा पद्धतीने. आता आणखी हाईट, या लोकांना अटकेचं वॉरंट निघालेलं आहे, तर यांना, यांच्या अटकेला मला असं वाटतं कोणी यांच्या जामिनाला विरोध सुद्धा करेना. सरकारचा माणूस का जात नाही? सरकारचा माणूस कोर्टामध्ये. आता उद्या तारीख आहे, 24 तारखेला याची तारीख आहे. सरकारने यांच्या जामिनाला विरोध केला पाहिजे, तर सरकारचा हात नाही असं मी समजेल. उद्या 24 तारीख मुंबईच्या कोर्टात आहे.
मीच प्रयत्न करतोय मला याच्यात कोर्टात इंटरिम करता येईल का म्हणून. मी प्रयत्न करतोय, जर मला पॉसिबल राहील तर मी इंटरिम करेल, यांच्या जामिनाला विरोध करेल. दुसरा विषय